गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं, पण अजून उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट संवाद झालेला नाहीये असं सूत्रांकडून निश्चितपणे न्यूज 18 लोकमतला कळतंय. आणि त्यामुळे दोन्ही भावांमध्ये समेट घडून आणण्यासाठी नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याचं बोललं जातंय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा, युतीसाठी पुढाकार घेणार कोण? नातेवाईक बनणार युतीसाठी दुवा. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिसादानंतर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी युतीबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सकारात्मक असल्याची भूमिका संजय राऊतांसह ठाकरेंच्या पक्षाचे नेते मांडत होते. अशातच उद्धव ठाकरेंनी याबाबत प्रश्न विचारल्यावर दिलेल्या उत्तरामुळे चर्चांना जोर आलाय. ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. एकीकडे उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलेलं असताना दुसरीकडे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं डोंबिवली आणि नाशिकमध्ये मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं. गिरगावात तर बॅनरबाजीतून ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी साथ घालण्यात आली. दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद झालेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती आहे. राज आणि उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते. काही जवळचे नातेवाईक दोन्ही ठाकरेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यात नातेवाईकसुद्धा इन्व्हॉल्व झाले. म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी, म्हणजे आम्ही सगळे शिवसैनिक सगळे विचारून, पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी, मी त्यांना विचार, बाबा काय तुमचं मत आहे? नाही दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे. आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप, शिंदे, दादा या महायुतीला धडा देतील. अगदी सगळे सकारात्मक आहेत. संजय राऊतांनी तर सांगितलं मागे वळून पाहायचंच नाहीये, कारण मागे वळून जेवढं बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये. त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, भविष्य बघूया. राजकीय मतभेद असले तरी सुद्धा नातेसंबंध दोन्ही ठाकरे बंधूंनी कायम राखले. काही महिन्यांपूर्वी रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात राज ठाकरेंनी हजेरी लावली. तेव्हा स्वतः रश्मी वहिनींनी राज ठाकरेंचं स्वागत केलं होतं. मग राज ठाकरेंची बहीण जयवंती यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं. विशेष म्हणजे यापूर्वी राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामा यांनी सुद्धा या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. नाही, कोण नाते करतात आणि काय करतात याची मला कल्पना नाही, पण मी प्रयत्न पहिल्यापासून करतोय, जग जाहीर आहे. नाही, चर्चा बरेच दिवस आहे, प्रयत्न आम्ही बरेच वर्ष करतोय, तुम्हाला माहितीच आहे. पण आज ना उद्या ही गोष्ट होणारच आहे. मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं की खुदा के घर देर आहे मगर अंधेर नाही आहे. आणि टाईम इज ओनली फॅक्टर. काला ये तस्मय नम मी सांगितलं ना, त्याप्रमाणे होईल. आणि मला वाटतं आता ते दृष्टिक्षेपात आलेलं आहे आणि उद्धव पण थोडासा आता सकारात्मक भूमिकेत असल्यामुळे या गोष्टी लवकरच होतील अशी आपली सगळ्यांना आशा धरायला हरकत नाही. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असताना शिंदेच्या शिवसेनेकडून जुन्या घटनांचा संदर्भ देत ठाकरेंच्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केलाय. तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीची सत्ता येईल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. राज ठाकरे जाणून न जाणून त्यांचा विषय आहे, पण ज्यावेळेला आदित्य वगळीमध्ये उभा होता विधानसभेला, तेव्हा राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला. पण सगळ्यांचा मुलगा ज्यावेळेला उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला. हे सगळं लक्षात घ्या ना तुम्ही. अहो, जे राज ठाकरेचे 6 नगरसेवक होते, त्या 6 नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःला घेतले. त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे ना. त्यांनी बॅट बॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावा हा त्यांचा विषय आहे.
आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये? त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांनी त्यांचं बघावं. पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार, तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे. म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार? जो कौल महायुतीला मिळाला आहे राज्यामध्ये, तो आता मिळालं प्रचंड यश महायुतीला मिळालं आहे. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते मिळणारे मोठेच यश मिळणार आहे, कारण हे जनतेच्या मनात सरकार निवडून आलेलं आहे. तर कोणी एकत्र येण्यानं काही फारसं त्या प्रक्रियेत परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही. आता ठाकरे बंधूंच्या या मनोमिलनाच्या चर्चा प्रत्यक्षात येणार की चर्चाच राहणार हे आगामी काळामध्ये स्पष्ट होईल. त्यासोबतच या युतीसाठी कोण पुढाकार घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. स्नेहा जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर पाहूया, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी एकसंध शिवसेनेसोबत वक्तव्य केल्यानंतर चर्चांना सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेने एकत्र येण्याबाबत कीर्तिकरांनी थेट भाष्य केलं आणि त्यावर राजकारण कोणत्या वळणावर पोहोचलं पाहूयात. या दोघांनी एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेने सुद्धा त्यांच्या सोबत यावं अशी मनोमन इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण त्याशिवाय भक्कम आणि एकसंघ शिवसेना महाराष्ट्राला मिळणार नाही. गजानन कीर्तिकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस प्रणित, तर एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजप प्रणित असल्याची टीका कीर्तिकरांनी केली होती. कीर्तिकर यांचं वक्तव्य अनेक अर्थांनी महत्वाचं आहे, कारण गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेसोबत काम केलं. एकनाथ शिंदेच्या पक्षात असलेल्या गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना भक्कम करण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच गजानन कीर्तिकरांनी हा श्री गणेशा केला. तर गजानन कीर्तिकरांना एकनाथ शिंदेसोबत जाऊन पश्चाताप झाल्याचा दावा चंद्रकांत खैरेंनी केला. मोठ्या साहेबांच्या बरोबर, उद्धव साहेबांच्या बरोबर काम केलं. आता ते चुकून तिकडे गेलेले असेल, त्यांना कळलं की आपण उगाच इकडे आलो आणि म्हणून ते म्हणतात की बरोबर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर या ठिकाणी एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदेंनी आणि दोघांनी मिळून ती आपली शिवसेना फोडली. हे त्यांना पण दुःख झालेलं आहे. त्यांनी एकदा पुस्तकात पण सांगितलेलं आहे, त्यांना पण दुःख झालं की दोघांनी मिळून ही शिवसेना फोडली, की ते शिवसेना गावागावात गेलेले, आपल्या जालना जिल्हा, इकडे मराठवाडा, सगळीकडे गावागावात गेलेले. चंद्रकांत खैरेंनी कीर्तिकरांच्या आडून एकनाथ शिंदेंवर साधलेला निशाणा आणि कीर्तिकरांनी केलेल्या भाजप प्रणित शिवसेना या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळे हे गजानन कीर्तिकरांचं वैयक्तिक मत असून ही पक्षाची भूमिका नसल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं. तो जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता, पक्षाचा नाही. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही. उद्धव ठाकरेंचा सहभाग सगळा कारभार आता संपलेला आहे राजकीय. हम दो हमारे तीन एवढंच शिल्लक राहणार आहेत. ते मी अनेकवेळेला बोललोय. म्हणून ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे. रामदास कदमांनी सारवासारव केलेली असली तरी गजानन कीर्तिकरांनी ही शिवसेना भक्कम व्हावी यासाठी कोणतीही पर्वा न करता थेट वक्तव्य केलं. तर त्याआधी उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत शुक्रवारी सूचक विधान केलं होतं. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का या राजकीय चर्चांना उधाण आलं. गिरगावमध्ये बॅनरही लागले. त्याआधी डोंबिवलीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केलं. नाशिकमध्ये तर मनसेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे शिवसैनिक उपस्थित होते. दोन्ही पक्षातलं अंतर झपाट्यानं कमी होत असतानाच गजानन कीर्तिकरांनी केलेल्या वक्तव्यानं आता तीन पक्ष एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत का असा प्रश्न निर्माण झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूया, ठाकरे ब्रँड जो आहे तो टिकला पाहिजे असा आग्रह दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते करतात.
इतकंच नव्हे तर राजकीय पक्षांसोबत बांधील नसलेले अनेक सामान्य नागरिकही महाराष्ट्रासाठी ठाकरे ब्रँड गरजेचा असल्याचं मत व्यक्त करतात. एकंदरीतच हा राजकीय असलेला ठाकरे ब्रँड नेमका आहे तरी काय पाहूयात. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ठाकरे ब्रँड पुन्हा दमदार व्हावा यासाठी दोन्ही भावांच्या आधीपासूनच रस्त्यावर उतरायला लागले. डोंबिवलीत तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केलं. तर नाशिकमध्ये मनसेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे शिवसैनिक तर घरचं कार्य असल्याप्रमाणे उपस्थित होते. ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे हेच मत दोन्ही पक्षाचे राज्यभरातले कार्यकर्ते व्यक्त करतायत. ही दोघं जर एकत्र आली तर या महाराष्ट्राचं गोकुळ करून ठेवतील आणि सर्वांची आशा देवा ईश्वर चरणी प्रार्थना करतो की ही लवकरात लवकर दोघं एकत्र येऊ दे आणि महाराष्ट्रासाठी चांगली संकल्पना, चांगली कामे व शेतकऱ्याच्या हितासाठी व कार्यकर्त्यांच्या हितासाठी हे प्रश्न लवकरात लवकर सोडवतील ही मी आशा करतो. ठाकरे हा ब्रँड आहे आणि उद्धवसाहेब, राजसाहेब ही एकत्र येणं गरजेचं आहे. अमित ठाकरे, आदित्य ठाकरे ही सगळा ठाकरे हे ब्रँड एकत्र येऊन महाराष्ट्राचं कल्याण होणार आहे आणि ह्यातच सगळ्या महाराष्ट्रीयांचं, मराठी माणसाचं भलं होणार आहे आणि लुंग्या-सुंग्यांचं सगळं हे संपणार आहे. त्यासाठी ही दोघं एकत्र येणं काळाची नव्हे आपल्यासारख्या मराठी लोकांची गरज आहे. ठाकरे ब्रँड शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उदयाला आणला. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरून संघर्ष करत होते तर स्थानिक लोकाधिकार समितीमुळे मराठी युवकांना नोकरी मिळू लागली. परिणामी मुंबईत शिवसेना वाढायला लागली. मुंबई ठाण्यात ताकद निर्माण केल्यानंतर 1988 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची विराट सभा झाली. संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर शिवसेनेचा मराठवाड्यात झपाट्यानं विस्तार झाला. तर 1990च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले. त्यानंतर 1992 साली उसळलेल्या दंगली, 93 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही त्यांचं हिंदुत्व आक्रमक केलं. 1995च्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांनी केलेल्या झंझावाती प्रचाराला यश आलं. शिवसेनेचे 75 आमदार निवडून आले आणि पहिल्यांदाच राज्यात युतीच्या रूपानं गैर काँग्रेसी सरकार सत्तेत आलं. बडे नेते, संस्था, पैसा हे काहीही हाती नसताना बाळासाहेब ठाकरेंनी राजकीय चमत्कार केला. सामान्य शिवसैनिकांना सत्तेत बसवण्याची किमया बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडचा दबदबा निर्माण झाला. या सगळ्या राजकीय जडणघडणीत महाराष्ट्रात शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण बनलं. तसंच राज्याच्या राजकारणात ठाकरे केवळ आडनाव नाही तर तो एक राजकीय ब्रँड बनला. तर आता लोक म्हणजे कन्झ्युमर्स म्हणा किंवा वोटर्स म्हणा ते आता खूप शिकले आहेत. त्यामुळे म्हणजे ॲज अ बॉटम लाईन की ब्रँड नेमचं महत्त्व असतं, फॅमिली नेमचं महत्त्व असतं, पण त्यांचा इफेक्टिव्हनेस, त्यांची उपयुक्तता किती आहे, त्यांनी आपल्यासाठी काय चांगलं केलं आहे हे दाखवण्याशिवाय फक्त नावामुळे कोणी मला वाटतं प्रॉडक्ट्सही घेत नाहीत किंवा राजकीय पक्षांना मतही देत नाहीत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरे ब्रँड तब्बल 5 दशकं तळपत होता. मात्र ठाकरे ब्रँडला अनेकदा तडेही गेले. शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासावर नजर टाकल्यास त्याची आपल्याला प्रचिती येते. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडली. राज ठाकरेंनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला होता. त्यामुळे ठाकरे ब्रँडला मोठा तडा गेला. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा मिळाल्या तर राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ठाकरे ब्रँड संपणार नाही
असं वक्तव्य केलं होतं. राज ठाकरे उद्धव ठाकरेंना जे ठाकरे ब्रँडबाबत वाटतं तेच सामान्यांनाही वाटतंय. ठाकरे ब्रँडच्या दबदब्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी मागणी केली जातेय. त्यामागची कारणंही तशीच आहे. गेल्या वर्षभरात राज्यात अनेक ठिकाणी परप्रांतीयांची मुजोरी वाढल्याच्या घटना समोर आल्या. ठाकरे ब्रँड कमजोर झाल्यानं अन्याय वाढल्याची भावना मराठी माणसांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुसंख्य मराठी माणसं ठाकरे ब्रँडसाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं म्हणून आग्रही आहेत. आता जनतेच्या मनात जे आहे ते प्रत्यक्षात होऊन ठाकरे ब्रँड पुन्हा तळपेल का हे लवकरच स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.